आदरणीय राजेंद्रजी पवार साहेब, कार्यक्रमाला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आदरणीय खंदारे साहेब, आवर्जून या कार्यक्रमाला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले हरिभक्तपरायण श्रद्धेय पंकजजी गावडे महाराज, ज्यांच्या मुळे आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आलो, ते या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय काकडे साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व अधीक्षक, अभियंते, कार्यकारी अभियंते, सर्वच उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर, साहेबांच्या वरती प्रेम करणारे त्यांचे सर्व स्नेही, मित्रपरिवार, बंधू आणि भगिनींनो, एका आगळ्या आणि वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी आज जमलेलो आहोत. राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना अनेक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भेटण्याचा योग येतो. अनेक निरोप समारंभ पाहण्याचा त्या ठिकाणी योग आपल्या सगळ्यांना येत असतो. परंतु आजचा हा, मगाशी साहेबांनी सांगितलं की मी आपल्या कुणालाही न विचारता खरं तर गडबडीत गेलो होतो आणि त्यामुळे तो राहिलेला एक प्रकारचा निरोप समारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय. इतर कार्यक्रमांच्या मध्ये एक औपचारिकता त्या ठिकाणी साहेब बघायला मिळते आणि चेहऱ्यावरती सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांचा असा भाव असतो की बरं झालं चालले. परंतु आजच्या या कार्यक्रमांच्या मध्ये एक उत्स्फूर्तता आणि एक कौटुंबिक आणि जिव्हाळा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय. तो याच कारणामुळे मिळतोय की राजेंद्र पवार हे केवळ अधिकारी नाही, तर आपल्या सगळ्यांना आपल्या जीवाभावाचा, आपल्या हक्काचा, आपला माणूस, अशा प्रकारची साहेबांच्या बद्दलची आपल्या सगळ्यांची जी भावना आहे, तीच त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची निश्चितपणे आहे. आम्ही कार्यकर्ते ज्यावेळेला एखाद्या अधिकाऱ्याकडे जातो त्यावेळेला अधिकारी म्हणजे काय, तर साधारणपणाने एखादं सहज होणारं काम हे कसं होणार नाही याच्यासाठी आपली असणारी सगळी अक्कल हुशारी कामाला लावतो, तो त्या ठिकाणी अधिकारी असतो. परंतु साहेबांच्याकडे आल्याच्या नंतर निश्चितपणाने एक वेगळा माणूस त्या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये मिळाल्याची भावना ही सातत्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी राहिली आहे. साहेबांचा जो सगळा जीवनपट त्या ठिकाणी आपण रांगोळीमधून त्या ठिकाणी सादर केला, त्या सगळ्या स्टेप पाहिल्याच्या नंतर माझी आणि साहेबांची नेमकी कुठं ओळख झाली ती माझी स्टेप मी त्या ठिकाणी पाहत होतो साहेबांना. आणि म्हणून मुळशी चे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असताना, कार्यकारी अभियंता असताना खरं तर साहेबांची आणि आमची ओळख झाली. आणि लहान संघटनेमध्ये काम करणारे आमच्यासारखे कार्यकर्ते हे साहेबांच्याकडे ज्या वेळेला आपलं एखादं काम घेऊन जायचे, त्यावेळेला मी या माणसाचा स्वभाव पाहिला की केवळ आपल्याकडे आलेल्या